पोटाच्या आजाराची प्रॅक्टिस करत असताना एखादा पेशंट पोटाच्या विविध लक्षणांनी अतिशय त्रस्त झालेला असतो. म्हणजेच वारंवार छातीमध्ये जळजळ सुरू होते, घशापर्यंत आंबट, कडू, तिखट अशी गुळणीसुद्धा येते, ढेकरसुद्धा भरपूर येतात, पोटात सतत वेगवेगळ्या ठिकाणी दुखत राहते, पोट कायमच अस्वस्थ राहते, संडासला साफ होण्याचे समाधान मिळत नाही किंवा नक्की पोटात काय घडतंय आणि नक्की माझ्या पोटाच्या त्रासाचे किंवा आजाराचे निदान काय आहे हा वर्षानुवर्ष मनामध्ये गोंधळ असतो. काही डॉक्टर म्हणतात आम्लपित्त आहे, तर काही डॉक्टर म्हणतात IBS आहे. त्यामुळे प्रत्यक्षात पोटाच्या होणाऱ्या त्रासापेक्षा मला नक्की काय झाले आहे हाच भयंकर स्वरूपाचा मानसिक त्रास होत असतो. म्हणून मग पोटाच्या वारंवार तपासण्या केल्या जातात, सतत सोनोग्राफी होते, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपीसुद्धा होते. त्याच्यामध्ये सुद्धा अनिश्चित परिस्थिती असते. अगदी थोड्या प्रमाणात सूज आहे असे सांगितले जाते. सोनोग्राफीमध्ये गॅसेस आहेत असे फक्त सांगितलेले जाते. डॉक्टर पेशंटला सांगताना विशेष काहीच त्रास नाही असे सांगतात. अगदी थोड्या प्रमाणात सूज आहे असे सांगितले जाते. सोनोग्राफीमध्ये गॅसेस आहेत असे फक्त सांगितलेले असते. डॉक्टर पेशंटला सांगताना विशेष काहीच नाही असे सांगतात आणि पेशंटला त्रास मात्र होतच असतो आणि ही प्रक्रिया वर्षानुवर्ष सुरूच असते. अशा चक्रव्यूहामध्ये आपण अडकलेलो असतो.